लाडक्या बहिणीच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे, कारण आता सर्व लाडक्या बहिणींची अर्जाची छाननी केली जाणार आहे। अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार आता जवळपास 4 ते 5 जानेवारी पासून तुमच्या पूर्ण अर्जाची छाननी केली जाणार आहे। अनेक लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून बाद केले जाणार आहे आणि अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये ॲड देखील केले जाणार आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांना चुकीच्या पद्धतीने अर्ज सादर केला होता आणि त्यांचे अर्ज मंजूर सुद्धा झाले आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे आतापर्यंत प्राप्त सुद्धा झालेले आहे। मात्र अशा काही लाडक्या बहिणी आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज सादर केला, आता त्यांचे जे अर्ज आहे हे लाडक्या बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातील आतापर्यंत 2 ते 3 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज जो आहे तो सादर केलेला होता। त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले व अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहे ते मंजूर सुद्धा झाले आणि त्यांना प्रत्येक महिन्याला पैसे देखील मिळत आहे। मात्र आता अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार पुन्हा एकदा सर्वांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि त्यामध्ये काही निकष देखील सांगितले आहे। नक्की महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कालच सांगितल्यानुसार आता लाडकी बहीण योजनेमधून अनेक महिला बाद होणार आहेत। नक्की त्याचे निकष काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, अदिती तटकरे यांनी आधी देखील काही निकष सांगितले होते, त्यानुसार तरी सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी जे आहे या योजनेमध्ये आपला जे अर्ज आहे हे सादर केला होता आणि निवडणुकी प्रक्रियामुळे त्यांचे अर्ज मंजूर सुद्धा झाले आणि अनेक लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे जे आहे प्राप्त सुद्धा झालेले आहे। अनेक लाडक्या बहिणी जे आहे प्रत्येक महिन्याला आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्राप्त करत असतात। मात्र अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार आता उद्या ते परवापासून जे आहे तुमच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी केली जाणार आहे आणि छाननी केल्यानंतर जे महिला जे आहे बाद ठरतील त्यांना यानंतर कधीही लाडकी बहीण योजनेचे पैसे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आहे। त्यासोबतच काही महिला अशा आहे ज्यांनी आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही, त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा ॲड केले जाणार आहे आणि त्यांना देखील पुढल्या महिन्यापासून संपूर्ण पैसे जे आहे त्यांचे प्राप्त होणार आहे। तर नक्की याची संपूर्ण माहिती काय आहे आणि काय निकष आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ संपूर्ण न स्किप करता पूर्ण बघा। चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ज्या महिलांच्या घरी 4 चाकी गाडी असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून आता बाद केले जाणार आहे। आधी असं सांगितलं होतं, मात्र सर्व महिलांना 6 हप्त्याचे पैसे दिले गेले, तेव्हा निवडणुका होत्या त्यामुळे सर्वांना पैसे दिले होते। मात्र आता सर्वांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे। हे बघा, अनेक महिलांच्या घरी 4 चाकी गाडी असते तरी सुद्धा त्यांनी अर्ज आपला सादर केला होता। आधी जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे त्यांनी अर्ज करू नका। मात्र अशा अनेक महिला आहे ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे तरी सुद्धा त्यांनी आपला अर्ज मंजूर केला आणि त्यांना प्रत्येक महिन्याचे पैसे सुद्धा प्राप्त झालेले आहे। मात्र आता अदिती तटकरे यांनी पुन्हा जे आहे ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे आता अनेक महिलांचे अर्ज बाद होणार आहे। जर तुमच्या घरी देखील 4 चाकी गाडी असेल तर तुमचाही देखील अर्ज बाद होऊ शकतो। म्हणजेच अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार उद्यापासून जे आहे अर्ज आपले छाननी केले जाणार आहे आणि छाननी प्रक्रियेमध्ये जर तसं आढळलं तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। आणि लक्षात घ्या, ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल, आता सर्व महिलांना पुढल्या महिन्यापासून पैसे मिळत आहे, कारण खूप महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा ॲड केले जाणार आहे। याची तारीख माहीत करून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी जे आहे आपला अर्ज सादर केला होता, मात्र महाराष्ट्र राज्यातील काही अशा अनेक महिला आहे जे भरपूर महिला आहे या अर्जापासून वंचितच आहे, म्हणजे त्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला नव्हता व त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया सुद्धा प्राप्त झालेला नाही। अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे। अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार आता पुन्हा अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख समोर येणार आहे। तर ही तारीख तुम्हाला जर माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता, कारण जे आहे तारीख समोर येताच आम्ही व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती घेऊन येऊ। तर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, त्यासोबतच बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण चॅनलच्या सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्यासोबतच ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केले जाणार आहे। तुमच्या अर्जामध्ये छाननी करताना जर तुमचे उत्पन्न जर जास्त असेल तर आता तुमचा देखील अर्ज बाद केला जाणार आहे। हे बघा, अनेक लाडक्या बहिणींना आधी
आधी सांगितलं होतं की तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तरच तुम्ही अर्ज सादर करा, अन्यथा करू नका। तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील अनेक महिलांनी आपला अर्ज तरी सादर केला आणि लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे आतापर्यंत प्रत्येक हप्त्याचे घेत आहे। मात्र आता ज्याचे उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांचे अर्ज छाननी केल्यानंतर छाननी प्रक्रियेमध्ये जर असं आढळलं त्यांचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त दिसले तर त्यांचा देखील अर्ज आता लाडकी बहीण योजनेमधून बाद केला जाणार आहे आणि त्यांना देखील पुढल्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आहे। जर तुमच्या अर्जामध्ये जर असं काही असेल तर आधीच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यासोबतच तुमचा देखील अर्ज आता बाद केला जाणार आहे। त्यासोबतच अनेक महिलांना जे आहे 7व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असेल तर आता जानेवारी महिन्याचे जे पैसे आहे हे मकर संक्रांतीमुळे लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांना देखील मकर संक्रांतीचे पैसे मिळणार आहे। हे बघा, मकर संक्रांतीमुळे जे तुमचा 7वा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा ते लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकण्याची तयारी सरकार करत आहे। तर अनेक महिला अशा आहे ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर त्यांचे सुद्धा पैसे लगेचच प्राप्त व्हायला सुरुवात होणार आहे। मकर संक्रांतीमुळे सरकारने जे आहे हे पाऊल उचलले आहे। तर सर्वांना मकर संक्रांतीच्या आधीच तुमचे पैसे बँक अकाउंटमध्ये पाहायला मिळू शकते। तर तयारीत राहा आणि तुमचे बँक अकाउंट जे आहे वारंवार चेक करत राहा। ज्या महिलांना आतापर्यंत 6वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकमध्ये जाऊन चेक करा तुमचे पैसे बँकमध्ये आलेले आहेत। अनेक महिलांना मेसेज आलेला नाही मात्र त्यांचे पैसे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले आहे। तर नक्की बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करा। अनेक महिलांसोबत काय होतं की त्यांचे जे मेसेज आहे हे त्यांच्या मोबाईलवरती लवकर प्राप्त होत नाही मात्र त्यांचे सर्वांचे पैसे जे आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले आहे। तुमच्या जवळच जर बँक असेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन चेक करू शकता। अन्यथा तुमच्या मोबाईलमध्ये जर मोबाईल ॲप असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही पैसे आले की नाही हे चेक करू शकता आणि तुमचे जे मेसेजेस आहे हे 15 ते 20 दिवसानंतर येऊ शकतात कारण मेसेजला उशीर होतो मात्र पैशाला नाही। तर तुमचे जे पैसे आहे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले की नाही हे नक्कीच चेक करा व लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक सरकारी योजनांची माहिती जर सर्वात आधी तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणत्याही प्रकारची माहिती असो हे सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहील। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे जेवढे देखील प्रश्न असेल हे आमच्यासोबत विचारायला विसरू नका कारण आम्ही त्या सर्वांची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायचा प्रयत्न नक्की करू। तर प्रश्न जे आहे तुमचे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। जय महाराष्ट्र।